नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण उपवासाचा मसाला डोसा बनवणार आहोत। तर उपवासाचा डोसा फक्त 5 मिनिटात बनून तयार होतो। त्यासोबत आपण बटाट्याची सुकी भाजी बनवणार आहोत। खूपच चविष्ट लागते, आंबट गोड तिखट अशी ही भाजी। तर चला मग सुरू करूया। तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहे 1 वाटी बगर म्हणजेच वरईचे तांदूळ आणि 1 चमचा साबुदाणा हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। 1 वाटी वरईच्या तांदळाला मी 1 चमचा साबुदाणा घेतलेला आहे। त्यासोबत मीठ घेतलेलं आहे आणि 4 बटाटे घेतलेले आहेत, त्याला उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे। तर सगळ्यात पहिले आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर इथं मी 1 वाटी वरईचे तांदूळ आणि 1 चमचा साबुदाणा कच्चा आहे, बिलकुल गरम केलेला नाहीये, काहीच नाही, फक्त मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। तर आता याचा आपल्याला एकदम पातळ बॅटर बनवायचं आहे। जसं आपण आपलं जे ताक असतं तितकं पातळ आपण ह्याला बनवून घेणार आहोत। पाणी थोडं थोडं करून घालायचं, नाहीतर याच्या गुठळ्या व्हायची शक्यता असते। तर अशा प्रकारे आपण पाणी थोडं थोडं करून एकदम पातळ बॅटर बनवून घेणार आहोत। हे बघा, आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, इतकं पातळ हे बॅटर मी ठेवलेलं आहे। आता यामध्ये मी मीठ ॲड केले। हे बघा, आपलं बॅटर एकदम तयार आहे। तर आता याला 5 ते 10 मिनिटं साईडला ठेवून देऊया, तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया। तर इथे मी 4 उकडलेली बटाटे घेतलेली आहेत, त्याला छान कट करून घेऊया। छोट्या मोठ्या पीसेसमध्ये तुम्हाला जसं आवडत असेल त्या पीसेसमध्ये तुम्ही करू शकता। मी इथे एकदम बारीक पीसेसमध्ये याला कट करते। हे बघा, अशा प्रकारे मी बटाट्याचे जे काप आहेत ते करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकताय। तर आता आपण फोडणी करून घेऊया। गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे तूप घालते। इथे मी तुपाचा वापर करते, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता, पण उपवासाला तुपाचाच वापर करतात म्हणून मी इथे तूप घातलेलं आहे। त्याचसोबत 1 चमचा जिरे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाण्यांना छान परतून घेऊया। बरेच जण जिरे खात नाहीत, तर जिरे नाही घातले तरीही चालतील। आता यामध्ये मी थोडेसे काजूचे काप घालते, हिरव्या मिरच्या, आणि त्यालाही छान परतून घेते। हे बघा, आपले काजूचे काप आणि शेंगदाणे छान परतले आहेत। तर आता यामध्ये मी उकडलेली बटाटे घालते आणि त्यालाही छान परतून घ्यायचं। आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवली। यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालतो आणि भाजलेल्या दाण्याचं कूट घालते मी 3 चमचे, त्याने चव खूप छान लागते। मिक्स करून घेते, थोडीशी साखर घालणार आहे। तुम्ही बघू शकताय शेंगदाण्याचं जे कूट आहे त्याने आपले बटाटे छान कोट झालेले आहेत, असेच खूप छान लागतात। तर 1-2 मिनिटे मी या भाजीला आपल्या परतून घेतलेला आहे। आता यामध्ये मी लिंबाचा रस ॲड करते। तर अर्ध्या लिंबाचा रस ॲड करून आता मी गॅस बंद केलाय आणि याला मिक्स करून घेऊया। तर आपली भाजी तयार आहे। तुम्ही यामध्ये आवडत असतील तर थोडेसे मनुके पण घालू शकता। भाजी तयार आहे। तर आता डोसा बनवून घेऊया। डोस्याचं बॅटर आपलं थोडंसं घट्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय। तर आता मी आणखीन थोडंसं पाणी यामध्ये ॲड करते आणि याची कन्सिस्टन्सी बघा तुम्ही, इतकी पातळ हवी आहे आपल्याला ही। तर चला मग डोसा बनवून घेऊया। तर गॅसवर एक नॉनस्टिकचा तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे। तव्याला आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे। बॅटरला प्रत्येक वेळेस पूर्ण व्यवस्थित खालूपासून वरपर्यंत हलवायचं आहे। आणि हे बघा, अशा प्रकारे आपण डोसा पसरवून घेणार आहोत। हे बघा, जिथे जिथे धागा दिसेल तिथे आपण हे पीठ छान पसरवून घेऊया। गॅसची फ्लेम हाय आहे, हाय फ्लेमवर आपण हा डोसा बनवून घेणार आहोत। साईडनी तेल सोडते मी। सुरुवातीला मी तेलाचा वापर केलेला नाहीये, त्यामुळे आता मी तेल हे करते, छान कडेने पसरवून घेते
आणि तुम्ही बघू शकता 1-2 मिनिटानंतर आपला डोसा छान सुकलेला आहे वरच्या साईडनी. आता याला आपण पलटून घेऊया. हे बघा किती छान आणि मस्त झालेला आहे आपला डोसा. तर याला खालच्या साईडनी छान भाजून घेऊया. तर खालच्या साईडनी आपला डोसा छान भाजलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झालेला आहे. तर आता हा मी काढून घेते आणि अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसरा आणखीन एक डोसा करून दाखवते. तर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवर तवा छान गरम करून घ्यायचा. बॅटरला व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि आता यावर आपण परत डोसा पसरवून घेणार आहोत. छोटा मोठा तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. हे डोसे खूप छान आणि क्रिस्पी होतात, झटपट होतात. फक्त तुम्हाला 5 ते 10 मिनिटं लागतील. तुम्हाला कोणताच साबुदाणा किंवा वरईचे तांदूळ भिजवत आणि नंतर वाटायची बिलकुल गरज नाही. फक्त 5 मिनिटात तुम्ही हा डोसा बनवून खाऊ शकता. तर परत मी साईडला थोडंसं तेल सोडले आणि याला 2 मिनिटं सुकू देऊया छान. तर 2 मिनिटानंतर आपला डोसा छान सुकलेला आहे आणि तो तव्यापासून ऑटोमॅटिक सुटतो. तर खालच्या साईडनी छान भाजून घेऊया. हे बघा आपला हाही डोसा छान भाजलेला आहे. तुम्ही बघू शकताय किती क्रिस्पी झालेला आहे. तर आपला डोसा आणि बटाट्याची भाजी एकदम तयार आहे. पहा किती क्रिस्पी झालेला आहे हा डोसा. भाजी आपली अप्रतिम लागते. आंबट गोड तिखट अशी चव येते याची. नक्की करून बघा. रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही दाबा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळतील. ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.